विशेषतः ग्रामस्थांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभत आहे. बरेचसे पुरस्कार ते चौदरपाडा गावातून लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. आपण बघतोय तुळशीराम वाकडे साहेब ज्येष्ठ समाजसेवक मंचाची आणि स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान मायची उबदार शाल, त्याचप्रमाणे स्नेहाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे. पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी देखील हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं, ऐकूयात कमेंट्री बॉक्समधून समीर ठाकरे यांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय फुल टॉस होता. इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल पाठवले कव्हर पॉइंट पाटील यांच्या दिशेनं. तिसरी धाव देखील सहजगत्या इथे मिळाली आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय या वेळेला आणि पहिल्याच बॉलवर रेफर केलं फलंदाजांनी बी नो बॉल साठी. अगदी पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय आता तिसरा पंचांची मागणी केलेली आहे. प्रतीक आणि कुणाल ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. मयूर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. नेक्स्ट मॅच एवई आणि त्यांच्या विरोधात सांगोडे. गावदेवी स्पोर्ट एवई आणि त्यांच्या विरोधात साईका दिवाना सांगोडे. आणि त्यानंतर जय हिंद देवरुंग आणि चेरुबा वाशेरे. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना आजच्या रात्रीमधील तो पाहायला मिळेल. मात्र या वेळेला तिसरा पंचांची मागणी केलेली आहे. पहिल्याच बॉलवर जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला प्रतीकनं. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. नो बॉल. हा फुल टॉस. बी नो बॉल. 1+3 एकंदरीत 4 धावा धावफलकावरती इथे लागल्यात आणि पहिला चेंडूचा सामना करेल कुणाल. फ्री हिट असेल. ओव्हर द विकेट ना मयूर तयार. फ्री हिटचा या वेळेला हा चेंडू होता, मात्र प्रॉपर बॅटवर घेता आलेला नाहीये. मिळेल फक्त सिंगल. कॅप्टन फार लवकर आज आलाय. आपण बऱ्याचदा पाहिलं सलामीला प्रतीकच्या सोबतीला राम ह्या बॅटरला आपण अनेकदा पाहिलं, मात्र आज कुणालला प्रमोट केलंय. स्वतः वर आलाय. स्वतः कॅप्टन आहे संघाचा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चेजिंग कठीण आहे हे बघितल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये मात्र इझिली चेस डाऊन केला नक्षत्र स्पोर्ट्सचा उदरपाडानं. आमनेच्या विरोधात यावेळेला जेलची संधी. समोरच्या दिशेनं हॅमर करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. प्रतीक वाकडे बॅक टू द डग आउट. पकडले आपण बघितलं इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. मयूरला अखेर सफलता मिळाली आहे. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली होतं. तेच बघितल्यानंतर मात्र यावेळेला इनफिल्डला बीट करू शकला नाही. न्यू बॅटर नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. राम आता मैदानामध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावर. क्रमवारीमध्ये थोडंसं बदल केलाय. राम वन डाऊन पोझिशनवर आपण आता पाहतोय बॅटिंग करताना. मयूर पुन्हा एकदा तयार. पॉवर प्ले मध्ये एक सफलता त्याला मिळाली आहे. ओ बॅटची लिडिंग एज वरची कडा घेतली आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. 1 मोर विकेट. आणखी एक खेळाडू बाद होतोय. दुसरा धक्का टीम जय हनुमानचा उदरपाडाला. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. लेंथ बॉल होता. भरपूर जास्त लेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट थोडीशी लेट आली आणि त्याचमुळे बॅटची वरची कडा घेत असताना चेंडू बिहाइंड विकेट गेला. विकेटचं पतन. खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आणि 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. कम्मालीचा खेळ मैदानामध्ये सध्या सुरू आहे गोलंदाजांचा. मयूर विशेष करून या वेळेला कौतुकास्पद कामगिरी करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर बीमर हाताळला होता, मात्र त्यानंतर लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आले मयूरला. हॅट्रिकची आता संधी असेल. हॅट्रिक कंप्लीट करणार का नवीन खेळाडू? नशीब मैदानामध्ये आल्यात. नशीब आजमावणार का?
ओहो, यावेळेला अपील तर झाली होती. ओह माय गॉड, ओव्हरथ्रो. बॉल आता सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय घडलंय? मिळतात या ठिकाणी ह्या 4 धावा. फोपो वाजू लागलेत आणि आता घरच्या मैदानावर चौदरपाडा संघ सध्या बॅटिंग करतात. एक्झॅक्टली काय घडलं असं वाटलं एक क्षण ज्यावेळी रिॲक्शन बघितली की झेल ड्रॉप झाली की काय, हॅट्रिकची संधी होती ती गमावली की काय. मात्र तदनंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 4 धावा तिथे मिळाल्या आणि धावसंख्या 9 वर धावफलक जाऊन पोहोचलंय. थोडंसं नाराज असेल मयूर स्वतःवर, कारण मयूरनंच तो थ्रो केला होता. रनआउटची संधी जरूर होती त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल नशीब. नशीबचे नशीब चांगले आहेत. डॉट बॉल येतोय वेगवान. यावेळेला गोलंदाजी कॅप्टन कडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 9, 2 खेळाडू बाद. 4 ओव्हरची मॅच आहे आणि चांगल्या इकॉनॉमिकल बॉलिंगची आवश्यक्ता असते नेहमीच पॉवर प्ले मध्ये, आणि ती स्वतः कॅप्टन मयूर यावेळेला हाताळत असताना. बालगोपाल सोनालेपाडा संघासाठी यंगस्टर क्रिकेटर आहेत मोस्ट ऑफ. आपण पाहिलं तर बालगोपाल सोनालेपाडामध्ये आणि युवकांचा हा संघ फार जोशानं खेळतात. मात्र यावेळेला पुन्हा एकदा चुकी, फारशा चुका पाहायला मिळाल्यात. नशीबला आता परतावं लागेल मैदान सोडून. धक्का क्रमांक 3 रनआउटच्या स्वरूपामध्ये नशीब बाद. संदीप चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये करूया मनपूर्वक स्वागत. विनंती असेल संदीप चौधरी यांना की आपण मंचावरती यावं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि 3 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी आशिषचा वापर केला जातोय. चर्चा आपण तीच करतो ना की यंगस्टर आहेत बरेचसे. बालगोपाल सोनालेपाडा संघाचा आपण जर विचार केला तर मात्र चालू सीझन मध्ये प्रभावित केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी ओमसाई आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जरूर यांनी केली आहे. आशिष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आशिष तयार होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरा षटक घेऊन मार्गस्थ. हो, यावेळेला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, मात्र बॉल जातोय आता लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. फनी स्ट्रोक पाहायला मिळाला, फनी मुवमेंट पाहायला मिळाली. पाहू शकता रिप्ले मध्ये. रन्स मात्र 4 मिळालेत हे पाहू शकता. क्या बात आहे. 4 धावा तर जरूर मिळाल्या, मात्र सर्व आश्चर्यचकित आहेत की एक्झॅक्टली बॅटरला कुठे खेळायचं होतं आणि बॉल गेला कुठे. मात्र रन्स आल्या या महत्वाच्या होत्या. 4 धावेच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय 13 वर. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येवत, त्या रन्स आता येत आहेत. कुणालच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. गोलंदाजी थोडासा नाराज असेल, पूर्णपणे जवळजवळ बीट केलंच होतं बॅटरला. ओव्हर द विकेटने पुन्हा तयार होत आहे. स्विंग अँड मिस. ही लाईन फार चांगली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू पिच केला, पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर वळत होता. डॉट बॉल. पुन्हा एकदा आशिष तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला कुणाल आहे. स्लो वन, वेगामध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्या एका धावेने 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावफलक. नेक्स्ट मॅच एवई आणि त्यांच्या विरोधात सांगोडे पुढचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. पहिला चेंडू 7:35 मिनिटांनी पडला होता
आणि आतापर्यंत आपण पाहतोय 7:44 झालेले आहेत. 11 मिनिटांचा वेळ 9 मिनिटांचा वेळ तुम्ही आतापर्यंत खर्च केलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला जास्तीत जास्त टार्गेट केलं जातंय. मात्र हे विसरलेत की काय की मैदानामध्ये सर्वत्र बाउंड्रीज आहेत. 360 हे मैदान आहे. बऱ्याचदा आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑप्शनच्या बाहेरची चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मी बडेल ते फार चुकीचं असतं. बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळता येणं गरजेचं. प्रत्येकी वेळेला तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीत. मात्र जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा तुम्ही संयमी खेळ देखील करू शकता. यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये होता खेळाडू. चिप हवेमध्ये केलं होतं. बॉल स्वतः गोलंदाज झेलतोय. फलंदाज बाद होईल. लागतोय हा 4था धक्का. हे पाहू शकता थोडस थांबून आला चेंडू. पूर्णपणे बॅटर बीट. बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागत असताना गोलंदाजाच्या दिशेनं आला आणि काय झेल पकडली आहे. आशिषला सफलता मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 14 असताना 4था खेळाडू बाद झाला. घरच्या मैदानावर डॉमिनेट या वेळेला आता करत असताना टीम बालगोपाल सोनालीपाडा जे हनुमान चौधरपाडाला पूर्णपणे वर्चस्व आता बालगोपाल सोनालीपाडाचं आपल्याला पाहायला मिळालंय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. सुरुवातीला योग्य वाटत होता जरूर, मात्र तदनंतर प्रतीक स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं राम ही स्वस्तामध्ये बाद झाला. त्याचमुळे आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. खरं तर मिडल ऑर्डर्सला येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. नवीन खेळाडू आदित्याला या खेळाडूकडे क्षमता आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला हा चेंडू येतोय डॉट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 14 रन्स ऑन अबाउट फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2. साईका दिवाना सांगोडे आणि गावदेवी एवई दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की प्रथमतः आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीमधील ती 5वी लढत असेल. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज वेळ आपण पाहतोय आतापर्यंत 7:47 मिनिटे झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 13 मिनिटे यूज केलेले आहेत 2 षटकांसाठी. 12 मिनिटे माफ करा. रॅलिंगवर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की थोडंसं आपण रॅलिंगपासून मागे राहा आणि मुख्य रस्त्यावर गाड्या प्लीज पार्क करू नका. ट्रॅफिक होते, लक्षात असू द्या. कुणाल आहे स्ट्रायकिंग एंडला. ओमकार गोलंदाजी करण्यासाठी. ओमकारचा पहिलाच बॉल स्विंग केला ऑन साइडला. फटका चांगला आहे मात्र अंतर कापलं जात नाहीये. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 5. कुणाललाही परतावं लागेल मैदान सोडून. पाचवा खेळाडू यावेळेला बाद झालाय. ओमकारला देखील पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे. बघा मी पुन्हा एकदा विनंती करतोय कोणी रस्त्यावर गाड्या पार्क करू नका प्लीज. अन्यथा आमची ऑर्गनायझिंग टीम जर तिथे पोहोचली तर हवा काढली जाईल. मग गाडी कोणाची असू द्या. मयूर पहिलं षटक हाताळलं. दुसरं षटक आशिष आणि तिसऱ्या षटकामध्ये ओमकारला आपण पाहतोय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ सीमा पार. 4 धावेंसाठी हा चौकार. पंकजच्या बॅटमधून तगडा फटका. हे बघू शकता आपण रिप्ले मध्ये. तगडा प्रहार केला होता. बॉटमहॅनचा खूप चांगला वापर.
बॅटरी तगडा आहे आणि त्यानं ठोकला हा चौकार. धावसंख्या 4 ने आता पुढे सरकत असताना 18 18 रन्स ऑन अ बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला पंकज चौकारानं अकाउंट ओपन केलंय. एकीकडे IPL सुरू आहे, मात्र ग्रामीण क्रिकेटर्ससाठी फार मोठी परवडी मेजवानी मुख्यमंत्री चषकाची आपण पाहतोय. टायगर 11 चौदरपाडाने सन्माननीय इंद्रपाल चित्तरे यांच्या माध्यमातून होमकार तयार होतोय. ओहो, यावेळेला थोडासा चेंडू आतमध्ये येतोय, खाली देखील राहणार आपण पाहिला हा चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 18 धावा आणि 5 खेळाडू बाद झालेत. सोनाली पाडा संघाने या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. चार धावा आतापर्यंत ओमकारने खर्च केल्यात. एक चौकार तो आपण बघितला होता. त्यानंतर मात्र कमबॅक कमालीचं केलं. पंकजला देखील आता परतावं लागेल. विकेटचं पतन. मोनिशनं पकडली झेल. संपुष्टात येतो पंकजचा खेळ. 6वा धक्का जय हनुमान स्पोर्ट्स चौदरपाडाला. घरच्या मैदानावर मी म्हणेल दयनीय अवस्था. लेग कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघत होता, त्याचमुळे बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू बिहाइंड विकेट सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपण बघितला. 6 खेळाडू बाद झालेत. घरच्या मैदानावर पाठीराखे फार मोठ्या संख्येने आले होते, मात्र यावेळेला सोनाली पाडा सांगत असताना इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. अद्यापही तरी आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये या डावामध्ये मजबूत पकड पाहायला मिळाली आहे. ती गोलंदाजी करत असताना बालगोपाल सोनाली पाडाची. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. 8व्या क्रमांकाचा बॅटर उत्तम आलाय. उत्तमच्या बॅट मधून शॉट ऑन पुल. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल एका टप्प्याने आता अडवलं जात आहे. बॅकअप फार सुंदर पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा घेण्याची वेळ होती. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती पुढे सरकत असताना 20 आकड्यावर या 2 धावेच्या मदतीने 20 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा बोल तयार. ओहो, यावेळेला अपील झाली आहे. जोरदार अपील होते त्या ठिकाणी. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. 1 धाव इथे मिळाले. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आफ्टर 3 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. आणि 3 षटकांसाठी आपण पाहतोय जी वेळ तुम्हाला आम्ही दिली होती त्यापेक्षा 2 मिनिटे तुम्ही जास्त घेतलेले आहेत. विकेट्स भरपूर मिळाल्या, त्याचमुळे आपण पाहतोय की वेळ ही खूप जास्त घेतली गेली. तेव्हा आता अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागेल. बालगोपाल सोनाली पाडा लक्षात असू द्या. शेवटच्या षटकामध्ये आता एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये ठेवावा लागेल. शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विश्वास. विश्वासवर आता विश्वास दाखवलाय कॅप्टननं. स्ट्रायकिंग एंडला मात्र उत्तम असेल. उत्तमलाही उत्तम कामगिरी करावीच लागेल या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये संघाला आणण्यासाठी, कारण आता फार रन्स कमी आहेत. 3 ओव्हर्स झालेत आणि फक्त 21 धावा. समोर बालगोपाल सोनाली पाडा संघ आहे. या संघामध्ये बॅटिंग ही फार चांगली आहे. स्पेशली ओपनर बॅटर आपण पाहिलंय सागर कमालीचा खेळ करताना आपण त्याला बघितलंय. विकी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. विश्वास एक अतिरिक्त खेळाडू आता सर्कलमध्ये घ्यावा लागेल सोनाली पाडा संघाला, कारण जी वेळ आम्ही तुम्हाला दिली होती 3 षटकांसाठी त्याहीपेक्षा 2 मिनिटं तुम्ही जास्त वापरलेले आहेत. एकेका मिनिटाचं महत्त्व फार आहे मित्रांनो. वेळेचं महत्त्व जपा. आणि आंतरराष्ट्रीय आता क्रिकेटमध्ये देखील असे नियम आलेले आहेत, त्यामुळे आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे सर्व नियम अंमलात आणावे लागतात. प्रत्येकाच्या अंगी शिस्त यावी याच कारणाने यावेळेला मात्र समोरच्या दिशेने 8व्या बॅटनं प्रहार पाहायला मिळाला. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर तैनात आहेत. मिळेल फक्त सिंगल्सना आता रन्स पुढे चालल्यात. स्कोरबोर्ड हालत जरूर आहे, मात्र स्कोर मोठं करण्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकारांची गरज आहे. हो, यावेळेला फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्डच्या डोक्यावरनं. हा येतोय चौकार. जबरदस्त फटका बघायला मिळाला.
आदित्यच्या बॅटमधून 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा लागल्यात विश्वासच्या विरोधात. आदित्यच्या बॅटमधून एक चौकार, यावेळेला लेग लान्स. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दिशा दिली होती, थोडस दिशाहीन चेंडू होता, मात्र यावेळेला गॅप शोधू शकले नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फाईन लेगच्या फिल्डरकडनं मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या 27 वर. सांगोडे संघ कर्णधार आणि एवई संघ कर्णधार आपणही तयार राहायचं. टॉस केला जाईल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक अतिरिक्त खेळाडू जो सर्कलमध्ये होता त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली होतं. यावेळेला मात्र हाफ ऑलिव्हर घेत असताना उडवलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या बाहेर. उत्तमच्या बॅटमधून येतो हा दमदार हिट. उत्कृष्ट षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 33 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा बोलत तयार होतोय. ओहो, या वेळेला मात्र चांगला चेंडू, चांगल्या लाईनवर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33-33. फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न. उत्तम आता चांगली बॅटिंग करताना दिसला, मात्र हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक खूप सुंदर पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉनला फील्ड केला जाईल चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 35 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. 36 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. जाऊया आपण पुढील मॅचच्या टॉस कडे जातोय, ज्या ठिकाणी सामना रंगेल एवई आणि त्यांच्या विरोधात सांगोडे या 2 संघादरम्यान. मी सन्माननीय एकनाथ पाटील आपणास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आई गावदेवी स्पोर्ट एवई विरुद्ध सांगोडे या 2 संघादरम्यान आपण यापुढची लढत पाहणार आहोत. टॉसची माहिती आपण प्रथमतः देत त्यांना. एकीकडे आपण पाहतो टायगर 11 सफदरपाडा आणि बाजूला मुख्यमंत्री चषक. दोन्ही कॉल करायचं. कॉलिंग असेल एवई संघाची. मुख्यमंत्री चषक असा कॉल आहे, मात्र टायगर 11 सौदरपाडा आलेला आहे. टॉस जिंकलाय टीम सांगोडेनं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं. टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रथमतः नाईट मध्ये खेळण्याची संधी मिळाली. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. या अगोदर या सीझन मध्ये नाईट क्रिकेट कुठे खेळलात? नाही. टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग असं. एवईच्या विरुद्ध काय रणनीती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न, कारण एवई संघ या बेल्ट मध्ये फार सुंदर खेळ करताना आपण बघत आलोय. सो त्या संघाला कितीपर्यंत थांबवाल? थँक्यू सो मच. आम्ही त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुम्ही टॉस गमावला, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. सो काय मनामध्ये टार्गेट आहे? पण 40च्या पुढे जायचा प्रयत्न करू आम्ही. कोणते असे बॅटर आहेत जे 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करतील? कारण आता तुम्ही बॅटिंग बघितली असेल एक डाव की बॅटिंग थोडीशी डिफिकल्ट झाली आहे फ्लड लाईट मध्ये. सो आता या मॅच मध्ये कोणत्या बॅटरकडनं अपेक्षा? मनोज घाटाल. एक मात्र असा खेळाडू फार फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय.
मात्र तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारेन, काय म्हणाल मुख्यमंत्री चषकाविषयी आणि नाईट क्रिकेट खेळायला संधी मिळाली त्याविषयी काय म्हणाल? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. तुम्हाला यामध्ये देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे, टॉस जिंकल्या टीम सांगोडेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम आई गावदेवी स्पोर्ट एवईला. जाऊया आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी ऐकूया कॉम्बॉक्समधून अजय गरत यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच समीर ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये. आई गावदेवी यवई आणि साईका दिवाना सांगोडे ही पुढची मॅच आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी हा सामना आपल्या समोर आहे. बाळगोपाल सोनालीपाडा विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. चौदरपाडा संघानं थोडंफार कमबॅक केलंय खराब सुरुवातीनंतर. 5ला 2 गडी बाद झाले होते. 9वर तिसरा धक्का लागला, 14वर चौथा आणि 5वा धक्का लागला. मात्र अखेर 35 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. 36 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, एक चौकार आणि एक षटकार. आदित्य आणि उत्तम यांनी जरूर चांगला प्रयत्न केला आपल्या टीमसाठी बॅटिंगमध्ये. प्रतिषटक 9च्या सरासरीनं धावा जमा करायच्या आहेत विजयाकरिता बाळगोपाळ सोनालीपाडा टीमला. गोलंदाजी चांगली राहिली आहे सोनालीपाडा टीमची. मयूरनं सुरुवात केली होती, 9 धावा देत 2 गडी बाद केले पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर आशिषचं षटक अफलातून होतं, 5 धावा देत 1 गडी बाद केला. ओमकारनं देखील दमदार कामगिरी केली, 6 धावा देत 2 गडी बाद केले. परंतु विश्वासची गोलंदाजी थोडीशी कमजोर राहिली. 14 धावा त्याने खर्च केल्या, त्याला गडी बाद करता आला नाही. सलामीवीर आपण बघतोय सागर आणि विकी. पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज प्रतीक वाकडे. आज खऱ्या अर्थानं जल्लोषाचं वातावरण देखील पाहायला मिळतंय, उत्साहाचं वातावरण चौदरपाडा गावामध्ये. कारण चौदरपाडाचे 2 मजबूत संघ आज खेळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये, मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमला त्यांनी अगदी सहजरित्या जगदीश 11 आमणे संघाला नमवलं. पण या मॅचमध्ये चौदरपाडा संघ जिंकेल का हा मोठा प्रश्न आहे. काम कठीण असेल, कारण 4 ओव्हर्समध्ये फक्त 36 धावांचं संरक्षण त्यांना करायचं आहे. सागर वनगा इज रेडी टू टेक द स्ट्राइक फॉर द फर्स्ट बॉल. In fact, Vicky is going to take the strike. Sagar is at the non-striker's end. And here is Pratik Wakde with the first ball of the innings. So एक बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये बॅक टू द बॉलर. चेंडूला काढलंय, धाव मिळणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. गोलंदाज प्रतीकनं टिचून मारा करावा लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येथे वेट दिली जाऊ शकत नाहीये फलंदाजांना, किंवा कमजोर चेंडू अजिबात टाकले जाऊ शकत नाहीत, नाहीतर सामना जिंकणं आणखीच कठीण असेल. ओहो, भन्नाट वेग होता यावेळेस. चांगला यॉर्कर, नशिबाची थोडीशी साथ मिळते फलंदाजाला. 1 धाव देखील मिळते, अकाउंट ओपन होते. चेंडू नीटसा खेळता आला नव्हता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज विकीकडून. प्रतीक वाकडे, चांगला अनुभव आहे या गोलंदाजाकडे. छोट्या सणीचा गोलंदाज, परंतु अनेक मोठमोठ्या मैदानांवर मोठमोठ्या संघांविरुद्ध चांगली कामगिरी त्याने करून दाखवलेली आहे. आज फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय या मॅचमध्ये, परंतु तो एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सिटी क्रिकेटचा देखील चांगला अनुभव, मोठ्या संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे प्रतीक वाकडेकडे. लोफुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला प्रोटेक्शन आहे तेथे मिसफील्ड. 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षकांची जबाबदारी देखील वाढलेली आहे, त्यांना देखील ते समजून घ्यावं लागणार आहे. त्यांचा रोल देखील फार महत्त्वाचा असेल, कारण ही काही जास्त हाय स्कोरिंग मॅच नाही आहे, फार लो स्कोरिंग सामना आहे असं देखील म्हणता येणार नाही. एक फायटिंग टोटल उभारली आहे जय हनुमान चौदरपाडा टीमनं. क्लीन बॉल, अतिशय सुंदर बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. विकीला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का आणि प्रेक्षक आता जल्लोष करतायत. मात्र प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये बसू नये. आपल्यासाठी स्टँड्स आहेत, त्या स्टँड्समध्ये जाऊन बसायचं आहे. चांगला बॉल होता हा, क्विकर आर्मर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, चेंडूची लाईन मिस केली, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली. इनसाइड आउट खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅट्समन विकीचा. दांडी गुल केली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय.
अशोक तरे, धावसंख्या 1-2. आक्रमणामध्ये धार आहे हे तर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. जे हनुमान चौदरपाडा संघ आपण बघतोय की फार स्टार्स नाही आहे त्यांच्याकडे, परंतु एकजूट होऊन या संघाने बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आणि जेव्हा एखादा संघ एकजुटीने खेळतो तेव्हा मात्र त्यांची कामगिरी चांगली होत असते. प्रतिस्पर्धी संघाला मग घाम देखील फुटतो. आणि तसाही क्रिकेटचा खेळ जो आहे तो सांघिक खेळ आहे. फक्त एका किंवा दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येकने जर चांगली गोलंदाजी केली तर इतर 3 गोलंदाजांना देखील चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस थोडासा पाठी ठेवलेला बॉल होता, जागा बनवत असताना दिशा दाखवली आहे. क्विक सिंगल, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अशोकनं स्वतःचं अकाउंट ओपन केले. सोनालीपाडा टीमकडे देखील आपण बघायला गेलो तर खूप चांगले फलंदाज आहेत. महेश असेल, भावेश, सतीश यांसारखे चांगले खेळाडू या टीमकडे आहेत. टॉप ऑर्डरमध्ये आपण बघतोय सागर वनगा, विस्फोटक फलंदाज. विक्की देखील चांगला बॅटर, मात्र लवकर बाद झालाय. अशोक वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. त्याच्या खांद्यांवर देखील आता मोठी जबाबदारी असेल. पहिला गडी जेव्हा लवकर बाद होतो तेव्हा 3ऱ्या क्रमांकावरचा जो फलंदाज असतो तो फार महत्त्वाचा ठरत असतो. डाव सावरावा लागतो. अँकरचा रोल देखील बऱ्याच वेळेला अदा करावा लागतोय. फुल टॉस, लॉफ्टेड फटका आहे. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार. आणि लगेच DRSची देखील मागणी फलंदाज करतायत, कारण कुठेतरी फलंदाजाच्या मनात शंका निर्माण झाली होती. फुल टॉस बॉल, ऑनफिल्ड पंचांचा निर्णय तर फेअर डिलिव्हरी आहे, परंतु DRS आहे उपलब्ध, त्याचा येथे वापर करण्यात आला आहे. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे आणि आता निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार, आयोजक मान्य श्री इंद्रपाल तरे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत आत्माराम वाकडे साहेब देखील व्यासपीठाकडे येत आहेत. हार्दिक स्वागत. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फलंदाजाला असं वाटलं की ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस आहे, कदाचित बीमर देखील मिळू शकतो, त्यामुळेच रिव्ह्यूचा वापर करण्यात आला होता, परंतु रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय सोनालीपाडा टीमचा. आणि 4 धावांबरोबरच षटक झालंय समाप्त. एकूण धावसंख्या 1-7. 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 18 गेंदों का खेल बचा हुआ, यानी कि 3 ओवर्स 29 रनों की अब आवश्यकता है मैच को जीतने के लिए बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम को. आज का कुल मिलाकर ये चौथा मैच है. इसके बाद और 2 बड़े मुकाबले पहले राउंड के और फिर सेकंड राउंड के मैचेस की भी शुरुआत होगी. अगला मैच रहेगा साई का दीवाना सांगोडे और आई गावदेवी यवई के बीच में. उसके बाद वार ऑफ टाइटन्स, जिस मैच का इंतज़ार दर्शक कर रहे हैं सही मायनों में, जय हिंद देवरुंग और चिरोबा स्पोर्ट्स वाशरे के बीच में. जो दर्शक अभी अभी इस टूर्नामेंट से जुड़े होंगे उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि कल से इस टूर्नामेंट का आगाज़ हुआ है और कल का जो पहला दिन था, पहली रात थी, उसमें गजब का खेल पेश किया गया जय अंबिका देवरुंगपाड़ा टीम द्वारा. मनोज गोडे एंड कंपनी जिन्होंने सुपर 3 के लिए क्वालिफाई किया है. प्रिंस 11 पीसी टीम ने भी काफ़ी अच्छा क्रिकेट खेला था, लेकिन उनकी चुनौती कल के अंतिम मैच में समाप्त हुई. दूर से ड्राइव लगाने का प्रयास, गेंद हवा में, जहां खेलना चाहते थे वहां खेल तो नहीं पाए. गेंद जा रही है डीप पॉइंट की तरफ. फील्डर थोड़े दूर थे, गेंद काफ़ी देर हवा में भी रही थी, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था और इसी बीच 2 रन वहां पर लेने का मौका था बैट्समैन के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ इन 2 रनों के चलते 9 रनों पर 1 विकेट के नुकसान पर. आदित्य आए हैं आक्रमण पर. अच्छी डिसेंट हाइट है आदित्य की, अच्छा खासा पेस भी निकालते हैं. ये देखिए इस तरह से तेज तर्रार गेंदे वो कर सकते हैं. जगह बनाकर ड्राइव करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए बल्लेबाज. और डॉट गेंदे यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए विलन का रोल अदा कर सकती है. ज़्यादा डॉट गेंदे खेलेंगे तो दबाव बनता जाएगा बल्लेबाजों पर. एक एक गेंद यहाँ से बेशकीमती है, एक एक रन काफ़ी महत्वपूर्ण. पटकी हुई गेंद, लेंथ में परिवर्तन किया लेकिन ज़्यादा ऊपर उठी थी. वाइट का इशारा अंपायर द्वारा. बाउंसर का ये प्रयास जो हुआ उसमें कहीं ना कहीं असफल साबित होते हुए गेंदबाज. अतिरिक्त के सौजन्य से स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ सोनालीपाड़ा टीम का 10 रन 1 विकेट के नुकसान पर. अब 16 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है. आदित्य दाहिने से वो 2 विकेट. इस बार थोड़ा पीछे रखा था, फिर से बल्ले का किनारा लेकर गेंद विकेट कीपर के पास चली गई है. कुछ बाउंस लेने के बाद डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई.
अभी तक ओवर अच्छा घटा है आदित्य का, 3 गेंदों में सिर्फ 4 रन खर्च किए हैं। दर्शकों से रिक्वेस्ट आहे की सडक पर अपनी गाड्या पार्क ना करें। प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज आपण रस्त्यावर गाड्या उभ्या करू नयेत। इस बार बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए उठा के खेला है, अच्छा क्षेत्र रक्षण, खाऊ कॉर्नर की दिशा में 1 ही रन मिलेगा। फील्डर्स भी समझ रहे अपना रोल और फील्डिंग टाइट रहेगी, गेंदबाजी टाइट रहेगी तो ये मैच बिल्कुल काफ़ी रोमांचक स्थिति में पहुंच सकता है। एक ऐसा स्कोर है जिसको बनाने में कई बार बल्लेबाजों के मन में भी थोड़ी सी दुविधा रहती है कि हर गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश करे, ग्राउंडेड शॉट्स खेले। तो ये बहुत इंपॉर्टेंट है कि बल्लेबाज क्या सोचते हैं, वो एक निर्णायक सोच होनी चाहिए। दुविधा में रहेंगे तो फिर मुश्किल हो सकता है। पुल करने का प्रयास, इस बार गेंद हवा में है, बढ़िया कैच, खूबसूरत कैच, शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी ने कमाल किया है, दर्शनीय कैच और विकेट का पतन। अविनाश थे गेंद के नीचे, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन टॉपेज लगा और देखिए थोड़ा सा अपनी बाई तरफ दौड़ते हुए थोड़ा साइडवेज भी दौड़ रहे थे। आसान नहीं था ये कैच, लेकिन अविनाश ने कोई गलती नहीं की, बहुत ही शानदार कैच। दूसरे विकेट का पतन हुआ है सोनालीपाड़ा टीम की पारी में, जबकि स्कोर है केवल 11 रन। समीकरण कठिन अब होता हुआ नजर आ रहा है। 13 गेंदों में 25 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए सोनालीपाड़ा टीम को। जय हनुमान चौधरपाड़ा टीम अपने घरेलू मैदान पर खेल रही है, अपने गांव में खेल रही है और अपने घरेलू दर्शकों के सामने खेलने का एक अलग मजा होता है। दबाव भी रहता है लेकिन सपोर्ट काफी अच्छा रहता है तो उत्साह बढ़ता रहता है। नए बैट्समैन मुनीश आए हैं, मुनीश भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है। इनर हैंड ग्लोव्स पहनकर बल्लेबाजी करना पसंद करते हैं। बहुत कम बल्लेबाजों को हम देखते हैं टेनिस क्रिकेट के खेल में इस तरह से बल्लेबाजी करते हुए इनर ग्लोव्स के साथ। बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी, एक शॉट थर्ड में, एक शॉट फाइन लेग, एक एक्स्ट्रा कवर है। ओहो, तेज तर्रार गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, चूक गए, डॉट बॉल और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। मात्र 4 रन बल्कि 5 रन खर्च किए अपने ओवर में गेंदबाज आदित्य ने। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 11 रन, 2 विकेटों के नुकसान पर बाल गोपाल सोनालीपाड़ा। अब समीकरण 12 गेंदे और 25 रन। स्पीडअप करना है खेल को और देखिए पहले 3 ओवर यदि 15 मिनट के भीतर पूरे नहीं होते हैं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखना पड़ेगा, जो कि बहुत महंगा भी पड़ सकता है। पहले 2 ओवर्स के लिए 10 मिनट्स लिए गए हैं, यानी कि ओवर रेट बिल्कुल बराबर चल रहा है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी नियमों में लगातार बदलाव होते रहते हैं और उन नियमों को फॉलो किया जाता है। ज़्यादा तौर पर हम देखते हैं टेनिस क्रिकेट के खेल में, टेनिस बॉल क्रिकेट का एक अलग मज़ा होता है, फटाफट क्रिकेट देखने को मिलता है। 4-4 ओवर के मैचेस यहाँ पर ग्रामीण का ये महासंग्राम है। मुख्यमंत्री चषक 2023 चौधरपाड़ा। नेवर लेकर बिग मैन पंकज वाकड़े तैयार होते हुए। पंकज भी चाहेंगे कि जो दबाव बनाया है पहले 2 ओवर्स में गेंदबाजों ने उसको बरकरार रखे, लेकिन बल्लेबाज भी तो पलटवार करने के लिए तैयार है। मौका मिला यहाँ पर फुल टॉस, लेकिन फायदा नहीं उठा पाए। पेस में बीट हुए हैं बल्लेबाज, ऑन साइड में खेलना चाहते थे, पूरी तरह से चूक गए। कमजोर गेंद थी ये, निश्चित रूप से इस पर बाउंड्री हासिल की जा सकती थी। अशोक फायदा नहीं उठा पाए। मेन गेट के सामने प्लीज गाड़ियां पार्क ना करें, दर्शकों से रिक्वेस्ट है। पंकज फिर से ओवर द विकेट, इस बार खेलने की कोशिश नहीं और ये लाइन के अंदर है, ये अंपायर का मानना है। खेल सकते थे, ये तो काफी अंदर है, काफी लाइन के अंदर थी गेंद। और देखिए उनकी जो पार्टनर है नॉन स्ट्राइकर से इन पर मोनिश, उनको भी मालूम है कि यहाँ पर बल्लेबाज ने गलती की है। उन्होंने अपने पार्टनर से जाकर कुछ कहा है, कुछ अब खान मंत्र उनको जरूर दिया है। लगातार 2 डॉट गेंदे, दबाव लगातार बनता जा रहा है बल्लेबाज अशोक पर। ओ, इस बार ड्राइव करना चाहते थे, फिर से बीट हुए हैं, दूसरी मर्तबा बीट हुए इस ओवर में। एक गेंद को छोड़ दिया, कोई भी रन अभी तक बना नहीं पाए इस ओवर में बल्लेबाज।
अब की बार थोड़ा शफल किया था पहले ऑफ स्टंप के बाहर, फिर थोड़ी जगह बनाई और ये भी फुल टॉस ही थी। ये भी फुल टॉस बन रही थी लेकिन थोड़ा सा डिप होकर ये फुल टॉस आ रहा था। समीकरण कठिन होता हुआ 9 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। इस बार संपर्क बनाया है, लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, सीधे फील्डर के पास, कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ। दर्शक काफी खुश है, नाचते थिरकते हुए झूमते हुए समर्थक यहां पर जय हनुमान चौधरपाड़ा टीम के। ये गेंद बल्लेबाज के पाले में थी लेकिन गैप में नहीं खेल पाए और जो अंतर चाहिए था बाउंड्री को पार करने के लिए वो भी नहीं मिला। सीधे फील्डर के पास आसान सा कैच वहां पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के नजदीक। काफी ज्यादा स्ट्रगल करते हुए बल्लेबाज आउट हो गए आखिरकार। मुख्य गेटवर गाडी क्रमांक 70-73 70-63 कोणाची उभी आहे, मी त्यांना विनंती करतोय की आपण बाजूला करा, कारण आमचे मुख्य अतिथी आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत। मुख्य प्रवेशद्वारावर 70-63 क्रमांकाची गाडी आपण बाजूला करायची आहे। पिछली 5 गेंदों पर तो एक भी रन बल्लेबाज नहीं बना पाए हैं। अब 8 गेंदों में 25 चाहिए। महेश आए हैं, आते ही लंबा हिट और गेंद मैदान के बाहर, सीधे गेंद को डिपॉजिट किया है स्वर्गीय ताईबाई खालूतरे स्टैंड में 6 रनों के लिए। बढ़िया शॉट, लो फुल टॉस, तगड़ा प्रहार किया है। महेश थोड़ा लेट आए हैं बल्लेबाजी के लिए लेकिन क्या गजब का स्ट्रोक खेला है। आते ही स्टंप्स की तरफ अटैक करने का प्रयास था। लो फुल टॉस गेंद उतनी बुरी गेंद तो नहीं होती है लेकिन यहाँ पर बॉटम हैंड का बहुत ही शानदार इस्तेमाल किया है महेश ने। महेश पाटिल का यह शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ अब 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब 7 गेंदों में 19 रन चाहिए। इसी तरह के शॉट्स की आवश्यकता है। अच्छा मैच देखने को मिल रहा है। हालांकि हमने अभी तक का जो क्रिकेट देखा है इस पूरे टूर्नामेंट में उसमें अंडर 40 जो स्कोर्स बनाए गए हैं उनको आसानी से चेज किया गया है, लेकिन इस मैच में ये 37 रनों का, ये 36 रनों का जो टारगेट है ये भारी पड़ रहा है सोनालीपाड़ा टीम को। अच्छी मजबूत टीम है बाल गोपाल सोनालीपाड़ा, लेकिन गेंदबाजी काफ़ी ज़बरदस्त रही है। बल्लेबाजों ने भी कुछ गलतियां की, खासतौर पर अशोक ने, जिनको वन डाउन खेलने के लिए भेजा गया था, कुछ खास योगदान नहीं दे पाए, सिर्फ 4 रन बनाए 9 गेंदों में। अगली गेंद है ऐसे ओवर द विकेट, 7 गेंदों में 19 रन चाहिए। ओ बढ़िया गेंद, इस बार इनसाइड एज, मौका बना है, मौका बना है। दोनों भी बल्लेबाज एक ही सिरे पर, बैट्समैन रन आउट। मोनिश को लौटना होगा पेविलियन में। पंकज के ओवर की आखिरी गेंद थी, तालमेल की कमी थी और इसी बीच शुभ आगमन होता हुआ माननीय श्री विनोद चौधरी जी का आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। विलास चौधरी साहब का भी आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत। 6 गेंदों में अब 19 रन चाहिए। बैट्समैन महेश तो बच गए वहां पर, इनसाइड एज लगने के बाद गेंद स्टंप्स के करीब से निकल गई थी। विकेट कीपर गेंद पर पहुंचे, उसके बाद हाँ ना तो चली। महेश ने तो सोच ही लिया था कि किसी तरह से रन लेना है, पहुंच गए नॉन स्ट्राइकर से इन पर, लेकिन रन लेने का इरादा नहीं था वहां पर मोनिश का, क्योंकि ज़्यादा अवसर भी नहीं था वहां पर रन लेने के लिए। लेकिन आखिरकार विकेट को सैक्रिफाइस करना पड़ा है मोनिश को। शून्य का चश्मा पहनकर आउट हुए। 4 खिलाड़ी पेविलियन में लौट चुके हैं। स्कोर हुआ है 17 रन 3 ओवर के पश्चात। जितने रन 3 ओवर में नहीं बना पाए बल्लेबाज, उतने रन अब 1 ओवर में बनाने हैं। 19 रन चाहिए। आज दर्शकों का बहुत ही ज़बरदस्त सपोर्ट इस टूर्नामेंट को। कल भी काफ़ी अच्छी संख्या में दर्शक यहाँ पर मौजूद थे और पहले ही सीज़न में ये टूर्नामेंट काफ़ी पॉपुलर होता हुआ मुख्यमंत्री कप 2023 चौधरपाड़ा टाइगर 11 की ये पेशकश, इंद्रपाल तरे साहब की ये पेशकश है। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज अभय के सामने बिल्कुल निडर होकर खेलना होगा यहाँ पर बल्लेबाजों को। महेश के पास स्ट्राइक, पटकी हुई गेंद, ऊपरी किनारा और आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, महेश का काम भी हुआ तमाम। एक और करारा झटका महेश के रूप में इस दफा बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम को। पहली गेंद आखिरी ओवर की, ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी और ये फोर्सिंग स्ट्रोक की तरह वो खेलना चाहते थे। पहले शायद वो पुल करने की तैयारी में भी थे, लेकिन बिल्कुल भी सही पोजीशन में नहीं थे और बहुत बड़ा टॉपेज लगा। विकेट कीपर के लिए बिल्कुल सरल अवसर था, उन्होंने कोई गलती नहीं की। अब 5 गेंदों में 19 रन चाहिए। एक सिक्सर जरूर जड़ा महेश ने, लेकिन उसके बाद
वो भी कोई रन नहीं बना पाए, तो सिर्फ 6 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं। अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर, मयूर और सोनू। सोनू के पास है स्ट्राइक। 5 गेंदों में 19 रन चाहिए, कम से कम 2-3 बड़े हिट्स की आवश्यकता है। हालांकि कहना आसान लेकिन करना ये काफी मुश्किल है, लेकिन असंभव तो नहीं है। यही तो मजा है क्रिकेट खेल का, चीजें मुश्किल हो जाती है, असंभव कुछ नहीं होता। पहले खेलना चाहते थे, फिर देखा कि काफी ऑफ स्टंप के बाहर है, जाने दिया, वाइड का इशारा अंपायर जतिन भुयाल द्वारा। स्कोर बढ़ता हुआ 18 रन 5 विकेटों के नुकसान पर, और 18 रनों की जरूरत, 5 गेंदों का खेल शेष है। वैसे लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं था, लेकिन शुरुआती बल्लेबाजों ने निराश किया। सागर 5 रन बनाकर आउट हुए, विक्की ने केवल 1 रन बनाया। अशोक ने काफी डॉट गेंदें खेली, वहां पर काफी दबाव बना सोनालीपाड़ा टीम पर। इस बार खेलने का प्रयास, लेकिन चूक गए वाइड। एक और वाइड गेंद, और ये तो गलतियां हो रही है गेंदबाज द्वारा। खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है, क्योंकि आपके टीम के पक्ष में मुकाबला झुका हुआ है, और वैसे में गेंदबाज को चाहिए कि वो अच्छी लाइन और लेंथ पर गेंदबाजी करे। ज़्यादा कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी भी करने की आवश्यकता तो नहीं है, क्योंकि दबाव जो है वो बल्लेबाजों पर है, लेकिन गेंदबाज अपनी लाइन को लेकर थोड़ा सा एरर कर रहे हैं, जिसका फायदा अब मिलता हुआ सोनालीपाड़ा टीम को। स्कोर हुआ है 19 रन 5 विकेटों के नुकसान पर। समीकरण 5 गेंदे शेष, 17 रनों की आवश्यकता। फील्डिंग की जमावट यदि हम देखें तो थोड़ा सा परिवर्तन किया गया है। डीप कवर में एक खिलाड़ी को तैनात किया गया है, बैकवर्ड पॉइंट है, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। एक खिलाड़ी वाइडिश मिड ऑफ पर रखा गया है, ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन। बाउंड्री पर बढ़िया गेंद, इस बार फुलर लेंथ में भी बदलाव किया, लाइन में भी बदलाव किया, और छकाया बैट्समैन को। एक तो विकेट जो है ये कॉन्क्रीट विकेट है यहाँ पर चौधरपाड़ा में, और फास्ट विकेट है। जितनी रफ्तार से गेंदबाज डालते हैं उससे थोड़ी ज़्यादा रफ्तार से आती है। जितना ज़्यादा तेज़ करते हैं उतना ही कहीं ना कहीं मुश्किल होता है बल्लेबाजों के लिए, जब आपकी लाइन और लेंथ बिल्कुल सही रहती है तो। हालांकि केवल गति से भी तो आप परेशान नहीं कर सकते हो, लेकिन लाइन लेंथ बहुत महत्वपूर्ण चीज़ है। राउंड द विकेट, फुलर लेंथ। इस बार गेंद को टर्न कर दिया है डिप मिड विकेट की तरफ। फील्डर वहाँ पर मौजूद है प्रतीक के रूप में, बढ़िया फील्डिंग, 1 ही रन मिलेगा। सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है, दाल गलने वाली नहीं है बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम की। अब समीकरण है 3 गेंदे और जीतने के लिए 16 रन। एक अच्छी गेंद की आवश्यकता है, और वही फील्डर्स भी जो है वो आवाज लगा रहे हैं कि एक गेंद, एक अच्छी गेंद आपको करनी है। गेंदबाज को भी पता है, लेकिन देखना है कि बल्लेबाज क्या कर पाते हैं मयूर। ओहो, हालांकि गेंदबाज कदम चूक गए थे, लेकिन बल्लेबाज के मन में डर पैदा हुआ था कि कहीं रन आउट ना कर दे नॉन स्ट्राइकर से इन पर मंकडिंग। 3 गेंदे 16 रन, बड़ा हिट, एक अच्छी गेंद। ओ, ये दिशाहीन गेंद है, ये थोड़ी समस्या तो रही है। तीसरी वाइड गेंद इस ओवर की, यदि ये 3 वाइड गेंदें ना होती तो अब तक ये मैच समाप्त हो चुका होता। 3 गेंदों में अब 15 रन चाहिए, चेजिंग कंपलसरी, यानी कि 2 सिक्सर्स लगाओगे, 2 रन बनाओगे तो भी मैच नहीं जीत सकते हो। टाई की स्थिति में मैच नहीं जीत सकती है सोनालीपाड़ा टीम। स्विंग एंड मिस, केवल बल्ला घुमाया था जोरदार तरीके से, लेकिन गलत लाइन पर पूरी तरह से बीट होते हुए बैट्समैन मयूर। अब 2 गेंदों में 15 रन चाहिए। क्या कमाल का खेल पेश किया गया है जय हनुमान चौधरपाड़ा टीम द्वारा। शुरुआत उनकी नाजुक थी यहाँ पर, इस मैच में खराब शुरुआत रही थी। पहले 2 ओवर्स में टीम बैकफुट पर थी इस मैच में, जब 14 पर 5 विकेट गिरे थे, लेकिन क्या कमाल की वापसी की है। उसके बाद बल्लेबाजी में उत्तम ने कुछ अच्छे शॉट्स खेले, और गेंदबाजों ने तो लाजवाब गेंदबाजी की है, धारदार गेंदबाजी। प्रतीक वाकड़े ने शुरुआत की, आदित्य पंकज ने भी उनके ही कदमों पर कदम रखे। एक विकेट तीनों भी गेंदबाजों ने चटकाया, किफायती रहे तीनों भी गेंदबाज, और आखिरी ओवर में काफ़ी रन्स थे गेंदबाज के पास बचाने के लिए। कुछ वाइड गेंदें ज़रूर की है, लेकिन उसके बाद उन्होंने भी वापसी की है, अभय ने वापसी की है, और अब केवल औपचारिकताएं शेष है। 1 गेंद शेष, 15 रन चाहिए। अगला मैच देखना मत भूलिएगा, साई का दीवाना सांगोडे और आई गावदेवी यवई के बीच में। देखना है कि साई का दीवाना टीम के खिलाड़ी कितने दर्शकों को दीवाना बनाते हैं।
एक और डॉट गेंद और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ। निराशाजनक प्रदर्शन बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम के बल्लेबाजों का। गेंदबाजी तो ठीक ठाक रही थी लेकिन बल्लेबाजों ने किया निराश और इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है जय हनुमान चौदरपाड़ा टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय हनुमान चौदरपाड़ा एंड हार्ड लक बाल गोपाल सोनालीपाड़ा।